नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच एक बातमी तुम्हाला बघायला मिळते की सरकार नोकर भरती करणार आहे. बरं, तब्बल 1000, 2000, 5000 नाही, 1.5 लाख सरकारी नोकरी भरती केली जाणार आहे. या संदर्भात नुकतंच काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे भाष्य केलेलं आहे आणि यानुसार त्यांनी एक मीटिंग घेऊन सुद्धा यावरती सगळ्या सचिवांना याची शहानिशा केली आहे. सचिवांना याची आदेश दिलेले आहे की 1.5 लाख नोकर भरती झाली पाहिजे. आता यामध्ये नक्की खरंच भरती होणार का, खरंच ही राबवली जाणार का, तर कोणत्या डिपार्टमेंटकडनं ही भरती राबवली जाणार आहे, किंवा ही भरती कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये राबवली जाऊ शकते, कोणत्या पदांसाठी जाहिरात येऊ शकते, ही जाहिरात आली तर कोण एक्झाम घेऊ शकतं, TCS घेणार, IBPS घेणार की MPSC घेणार, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. जसं की मी तुम्हाला काही प्रश्न टाकले, कोणत्या जाहिराती येऊ शकतात जर ही भरती खरंच झालीच तर. दुसरं, 100 दिवसांचा कार्यक्रम म्हणजे काय आहे, कंत्राटी भरतीबाबत काय निर्णय आहे आणि कुणाला कुणाला या ठिकाणी या भरतीमधून संधी मिळू शकते. थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर असते. नेहमी येणाऱ्या भविष्यातल्या या सगळ्या जाहिराती लक्षात घेऊन इग्नाइट अकॅडमी सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची बॅच चालू केली. तुम्हाला माहिती असेल आत्ताच 4 जाहिराती ऑलरेडी आहे चालू. समाज कल्याण विभाग भरती आहे, महिला बालविकास भरती आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे आणि आदिवासी विभाग आहे. यापैकी समाज कल्याण विभागाची जाहिरात अजून चालू आहे. तिचा फॉर्म तुम्ही 30 डिसेंबरपर्यंत भरू शकता. बाकी तिघांचे फॉर्म संपलेले आहे. सो या एक्झाम तुमच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे. गट ब आणि गट क च्या एक्झाम सुद्धा MPSC कडनं जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आम्ही त्यावेळेस या बॅचेस अनाऊन्स करत असतो, मार्गदर्शन तुम्हाला देत असतो. अतिशय कमी फीमध्ये इग्नाइट अकॅडमी ही बॅच अवेलेबल आहे आणि भविष्यात होणाऱ्या जाहिराती कोणत्या कोणत्या असू शकतात ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सुरुवातीला सांगतो की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक गोष्टीची माहिती म्हणजे इग्नाइट अकॅडमी असणार आहे. सो या बॅचसाठी बघा, फी फक्त तुम्हाला 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांमध्ये जर घेतलं तरी 25% ऑफ म्हणून तुम्हाला ही फी मिळणार आहे. सो ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. ह्या पूर्ण बेसिकपासून तुम्हाला शिकवलं जातं. पूर्ण PDF नोट्स अवेलेबल आहे. अनलिमिटेड व्ह्यू किती वेळेस तुम्ही बघू शकतात. ओके, बॅच घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. सुरुवात तुम्हाला करतो, कंत्राटी भरतीच्या जाहिराती भरपूर येत होत्या. जसे की ही जाहिरात बघा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची कंत्राटी भरतीवरती जाहिरात आली होती. त्यानंतर दुसरी जाहिरात कंत्राटी भरतीवरती आली होती बघा, जिल्हा व सत्र न्यायालय ही पण जाहिरात आली होती कंत्राटी भरतीवरती. अनुभवी ठेकेदारांकडून ही भरती राबवली जाणार होती कंत्राटी पद्धतीने. बघा, लिपिक, टंकलेखक, बांधणीकार, शिपाई, पहारेकर, सफाईकार. त्यानंतर तिसरी जाहिरात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिक्षक भरतीची सांगलीची जाहिरात. आता प्रत्येक जिल्ह्याची, नागपूरची पण आली, नांदेडची पण आली, अशी प्रत्येक जिल्ह्याची शिक्षक भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीने चालू होती. हे चालू काय कंत्राटी पद्धतीने, इकडे माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणतात की 1.5 लाख भरती करायची आहे, सरकारी नोकर भरती करायची, इकडे कंत्राटी पद्धतीने भरती करते. म्हणजे काय, एकदा इकडे सांगायचं एक, करायचं एक, दाखवायचं एक, करायचं एक, असं तर नाहीये ना. कात्रजचा घाट दाखवून म्हणतो आपण, तसं तर नाहीये ना. म्हणून शंका येते की खरंच भरती राबवली जाणार का. सो त्याबद्दल थोडक्यात पुढे बघूया आपण. आता मागणी काय, मग सर्व थरातून मागणी करण्यात आली होती की रिक्त जागांची कंत्राटी ऐवजी कायमस्वरूपी भरती करा. आता नुकतंच हे राजपत्रित संघटनेने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय. आता राजपत्रित संघटना म्हणजे कोण बरं? राजपत्रित संघटना म्हणजे जे राजपत्रित अधिकारी आहे, MPSC मधनं, राज्यसेवेमधनं, राजपत्रित क्लास 1, क्लास 2 राजपत्रित अधिकारी आहे. हे राजपत्रित अधिकाऱ्यांची संघटना आहे. म्हणजे प्रशासनामध्ये ऑलरेडी प्रशासन चालवणारे प्रशासकीय अधिकारी आहे, क्लास 1, क्लास 2, ज्याला आपण गॅझेटेड ऑफिसर म्हणतो, ज्याला आपण राजपत्रित म्हणतो. या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काय निवेदन दिले, का दिलं असेल बरं? कारण हे प्रशासन जर चालवायचं असेल तर अगदी खालच्या थरापर्यंत जी कर्मचारी संघटना आहे, कर्मचारी आहे, हे कर्मचारी सरकारचे असावे लागतात. जे जर कंत्राटी पद्धतीने भरती केली तर त्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना कुशल तंत्रज्ञान त्यांना अवगत नसतं. त्यांना फक्त कंत्राटी पद्धतीवर ठेकेदाराकडून भरले जातात. मग अशा लोकांकडनं कर्मचाऱ्यांना काम व्यवस्थित होत नाही आहे. मग या लोकांना आम्हाला काही सांगता पण येत नाही आहे. सो कॉन्ट्रॅक्ट दरवर्षी जर बदलत गेलं तर कर्मचारी बदलतात. कर्मचारी बदलले की परत त्यांना प्रशिक्षण द्या, परत चुका होतात आणि या सगळ्यांमध्ये बराचसा वेळ जातो. सो कायमस्वरूपी सरकारी भरती करून, नोकर भरती करून विद्यार्थ्यांना किंवा कर्मचारी आमच्या प्रशासनामध्ये द्या, जेणेकरून आम्हाला या जनतेला सर्व्हिस देणं सोपं होईल. जनतेच्या प्रत्येक घटकांपर्यंत
लोकांपर्यंत सरकारच्या स्कीम असतील, सरकारचे धोरण असतील ते पोहोचू शकतात, अशी मागणी या राजपत्रित संघटनेने केली. आणि ही मागणी खरं तर बरोबर आहे, कारण बघितलं तर आता शिक्षक भरतीचं उदाहरण घ्या. कंत्राटी पद्धतीने जर भरलं तर काय होणार त्या 10 विद्यार्थ्यांचं. त्यानंतर इतर राज्य मार्ग परिवहनमध्ये तुम्ही जर कंत्राटी पद्धतीने जर भरती केली तर काय होणार. हे लोक तेवढ्या विश्वासाने काम करतील का? कारण त्या लोकांना कंत्राटी भरती केलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कदाचित शाश्वतीने मी परमनंट होईल की नाही. सो या सगळ्या गोष्टी मी दोन्ही बाजूनी बोलतोय. आता काही विद्यार्थ्यांची मागणी कंत्राटी पद्धतीने होऊ द्यात, काही नाही तर आम्हाला बेरोजगार होण्यापेक्षा काहीतरी द्या, ते पण मान्य आहे. पण जर खरंच सरकारामध्ये, सरकारी या शासनामध्ये व्हॅकन्सी आहेत त्या डिपार्टमेंटला, तर पहिले भरा ना, तुम्ही भरून टाका. आणि भरल्यानंतर तुम्हाला जर योग्य विद्यार्थी कॅन्डिडेट नाही भेटला तर थर्ड पार्टीला तुम्ही द्या कॉन्ट्रॅक्ट. पण मग जी प्रॉपर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मेहनत घेतली आहे त्या विद्यार्थ्यांना प्रॉपर भरती करा. आणि राजपत्रित संघटनेचं म्हणणं सुद्धा मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं त्यांनी, काल परवाचं हे निवेदन आहे. आणि यानुसार आपलं लक्ष होतं की संघटना म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा वाटतं की कायमस्वरूपी भरती राबवली पाहिजे. आणि जसं की शिक्षक भरती थांबवली गेली आता, त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्यापैकी याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे. शिक्षक कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या रखडल्या या संदर्भातला व्हिडिओ मी ऑलरेडी घेतला बघा. हा व्हिडिओ एकदा बघून घ्या. का थांबवल्याची कारणं पण वेगवेगळी आहे. भविष्यात कदाचित आता कॉन्ट्रॅक्ट भरती कदाचित काही वेळेसाठी थांबून 1.5 लाख सरकारी कर्मचारी भरती होण्याची शक्यता आहे. ही सुरुवात झाली आहे, थांबवली आहे, ही भरती थांबवली आहे. त्यानंतर बघा कालचं मुख्यमंत्री महोदयांचं वाक्य आहे की मिशन 100 दिवस. आता 100 दिवस मिशन म्हणजे नेमकं यांनी काय केलंय ते थोडक्यात मी समजून सांगतो तुम्हाला. मिशन 100 दिवसामधला महत्त्वाचा एक मुद्दा होता. पहिला मुद्दा 1.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे फडणवीस साहेबांचे आदेश. आता हे आदेश देताना त्यांची न्यूज पण आली पेपरात, न्यूज पण दाखवतो. 1.5 लाख भरती त्यांना करायची. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले बघा. काय सांगते त्यात, काय कोणते कोणते मुद्दे त्यामध्ये महत्त्वाचे आहेत त्या 100 दिवसांमध्ये बघा. प्रत्येक विभागाने 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करावा. 100 दिवस म्हणजे जवळपास 3 महिन्यांचा कार्यक्रम, 3-3.25 महिन्यांचा कार्यक्रम सादर करावा. ह्या 3-3.25 दिवसामध्ये प्रत्येक विभागांनी काय काय कार्य करायची, काय काय त्यांचं टार्गेट आहे. त्यानंतर 1.5 लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करा. त्यानंतर दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभा करावा. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून अडचणी दूर कराव्यात. सर्व सरकारी पोर्टल संकेतस्थळ हे RTIच्या फ्रेंडली कराव्यात. RTIच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती मिळाली पाहिजे काय चालू आहे सरकारमध्ये. तातडीने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना करावी. जसं की तलाठी भरती आजकालची न्यूज बघा. तलाठी भरती नाशिकला जवळपास विद्यार्थ्यांना आता तलाठी भरतीला पदस्थापना करून दिलेली आजची न्यूज आहे. सो राहिलेल्या रखडलेल्या जेवढ्या पदस्थापना आहेत नोकर भरतीमध्ये त्या सगळ्या पदस्थापना पूर्ववत करून त्यांना कर्मचाऱ्यांना पदस्थापना करण्यात यावी असे पण आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहे. आणि ही जी मीटिंग झाली आहे ॲक्शन मोडवरती मुख्यमंत्री साहेब आहेत. साहजिक आहे, नवीनच मुख्यमंत्री आता म्हणजे नवीन सरकार आता ह्या वर्षी स्थापन झालं आहे. सरकारने नक्कीच या विद्यार्थ्यांचा विचार करून ही पावलं उचलली असावीत असं आता प्रथमदर्शी वाटतंय. यात त्यांनी सांगितलं बघा, ह्या मीटिंगमध्ये काय होते, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची ही पहिलीच संयुक्त बैठक होती. यामध्ये राज्याच्या धोरणाचे नेतृत्व हे अधिकारीच करतील. बघा त्यांचा मुद्दा काय, हे धोरणाचे नेतृत्व, जेवढे धोरणं राबवली जातील ना हे धोरणं अधिकारीच करतील. कोणते अधिकारी आहे, आता हे राजपत्रित अधिकारी आहेत, त्याच्या वरचे सचिव लेवलचे अधिकारी आहे, हे सगळे IAS IPS अधिकारी आहे, तेच राबवतील, तेच धोरण ठरवतील असे त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर याचबरोबर पारदर्शक, प्रामाणिक आणि गतिशील काम करण्याचा सल्ला देखील फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. सो त्यांचं वाक्य आहे आता निवडणुकांमध्ये त्यांचं वाक्य होतं की महाराष्ट्रामध्ये आम्ही पारदर्शक, प्रामाणिक आणि गतिशील काम करणार आहोत. त्याचंच उदाहरण आपण म्हणूया की कदाचित हा निर्णय त्यांनी घेतला असावा. आणि येणाऱ्या 100 दिवसामध्ये प्रत्येक विभागाकडनं ही माहिती ते घेणार आहेत. आणि ह्या माहितीच्या अगेन्स्ट 1.5 लाखांपर्यंत भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. आता ही शक्यता 99% मला तर वाटते. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा की. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर यामध्ये लक्ष तुम्हाला बघा, खरंच जाहिरात येऊन 1.5 लाख नोकर भरती होणार का? तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण बघा, आपण गाफील राहून चालणार नाही. आली तर काय करायचं? जर तुमचं म्हणणं असेल की सर 1% शाश्वती येऊ शकते, 99% नाही आहे, 1% जर आली तर काय करायचं? मग तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जेवढी माहिती मी आत्ता घेत असतो, माहिती माझ्याकडे येत असते, मिळत असते मला माझ्या सोर्सेसकडनं, ही मोठ्या प्रमाणात जाहिरात येण्याची शक्यता आहे. काही दिवसातच ह्या जाहिरात येणार. जसं की तुम्हाला माहिती असेल एक सेपरेट माझा व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. मनपा भरतीबद्दलचा अपडेट मी तुम्हाला देणार आहे, एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे मनपा भरतीची. सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह स्वरूपात तुम्हाला भेटणार आहे.
चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला ही माहिती मिळणार नाही. सो चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल, ही खरंच 1.5 लाख भरती होणार का, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पण विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो की तयारीत राहा. भविष्यातल्या ह्या जाहिराती येण्याचे चान्सेस आहेत. MPSCची एक न्यूज आहे, त्या न्यूजबद्दल पण अपडेट मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये देणार आहे. MPSCची न्यूज आहे. सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. ती न्यूज पण मी तुम्हाला अपडेट देतो. आता नवीन जाहिराती कोणत्या कोणत्या येण्याची शक्यता आहे बघा, मी तुम्हाला तुमच्यासमोर ठेवली. आदिवासी विकास भरतीची नव्यानं जाहिरात येणार आहे. त्यानंतर नगर परिषद म्हणजे नव्याने म्हणजे नवीन जाहिरात, नगर परिषद भरती येणार आहे. मनपा भरती खूप मोठी जाहिरात येणार आहे. मनपा भरती लक्षात ठेवा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मनपामध्ये एकाच ठिकाणी एकाच जिल्ह्यामध्ये मला काम करायला आवडेल, त्यांनी तयारीत राहा. त्यानंतर झेडपी भरतीची यावर्षी ॲड येणार आहे. WRWसाठी जाहिरात येणार आहे. आरोग्य विभागात सुद्धा मोठी जाहिरात येण्याची शक्यता आहे. लेखा कोषागार भरती MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची कदाचित जागा वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यातली त्यात याची बातमी जी आहे ना, MPSC अजून एक अपडेट तुम्हाला थोड्याच वेळात दुसऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. पोलीस भरती मोठ्या प्रमाणात राबवली जाणार आहे. वन भरती, नुकतीच वन भरतीची आता प्रोसेस चालू झाली. माझा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघा. कोणता व्हिडिओ बघा तुम्ही, हा व्हिडिओ बघा वन भरतीचा. जाहिरात लवकरच येणार. जवळपास 12,991 जागा आहे. त्यात सगळी माहिती मी सांगितली आहे. अजून काही गोष्टी बाकी आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय ही माहिती मिळणार नाही तुम्हाला. MIDC आणि अदर पण जाहिराती येण्याची शक्यता आहे. सो या सगळ्यांसाठी तुम्हाला काय करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि सरळ सेवेच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या एक्झाम आहे MPSC सोडून बाकीच्या एक्झामसाठी तयारी करताना तुम्हाला लगेचच्या लगेच मार्गदर्शनाची गरज असेल तर बॅच जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. फक्त 1499 प्लस GST मध्ये बॅच अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे, डायरेक्ट परचेस करायचं आहे. आता या येणाऱ्या जाहिराती ज्या असतील, ह्या जाहिराती TCS घेणार की IBPS घेणार याबद्दल मतमतांतर आहे. पण ही जाहिरात कदाचित तुमची एप्रिलपासून सुरुवात होऊ शकते. जाहिरातीला, नवीन जाहिरातीला जर नवीन जाहिरातीला सुरुवात झाली तर ह्या सगळ्या एक्झाम कदाचित, ह्या सगळ्या एक्झाम जर या 2025च्या एंडपर्यंत काही एक्झाम जर झाल्या तर TCS IBPS घेणार. आणि जर 2025च्या एंडपर्यंत नाही झाल्या तर 2026 पासून ह्या सगळ्या जाहिराती, ह्या सगळ्या एक्झाम MPSCच्या अखत्यारीत येतील. सो विद्यार्थी मित्रांनो, 2025 एंडपर्यंत MPSC घेणारच नाही, कारण MPSCकडे भरपूर सारे पडलेले कामं आहेत. सो MPSC 2026 पासून विचार करते. सो लक्षात घ्या, येणाऱ्या ह्या एक्झाम कदाचित TCS IBPS पर्यंत होऊ शकतात. 2025 पर्यंत काही जाहिराती TCS IBPS घेईल, काही जाहिराती MPSC घेण्याची शक्यता आहे. तयारीत राहा. तुम्हाला काही मदत लागली तर MPSC किंवा तत्सम एक्झामबाबत तर इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्याबरोबर आहे. हा हेल्पलाईन नंबर 888825 या नंबरला नेहमी कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.